हरि ओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. संभवामी युगे युगे. माझ्या सासूबाई म्हणायच्या, अध्यात्म म्हणजे ना अध्यात ना मध्यात. हे सत्य आहे, कारण अध्यात्म कोणामध्ये लुडबुड करत नाही, त्यामुळे कोणाचे काही अडतही नाही. ते नसले तरी कोणाला काही त्रास होत नाही, परंतु असेल तर अडचण मात्र होते, कारण अध्यात्मामुळे नित्य भौतिक जीवन बदलून जाते. प्रत्येक ठिकाणी मर्यादा येतात. भल्या पहाटे उठून म्हणजे काही जणांच्या झोपायच्या वेळी योगसाधना करावी लागते. काही पदार्थ खाण्यावर आणि विशेष करून पिण्यावर बंदी येते. नाटक सिनेमाच्या वेळी प्रवचनाला जावे लागते. काही ठिकाणी हजेरी लावायला, सहभागी व्हायला, उठबस करायला मर्यादा येतात. बोलताना वागताना अवघडल्यासारखे होते, मोकळीक मिळत नाही. परंतु एक सत्य आहे की अध्यात्म नसले तरी जीवन कसे मजेत जगता येते. त्यामुळे जीवनात काही कमतरता जाणवत नाही. बहुतेक लोक अध्यात्माशिवाय कसे छान मजेत जगतात. भूक लागल्यावर अन्न नसेल तर उपासमारीने जीव जायची वेळ येईल. आजारी पडल्यावर औषध मिळाले नाही तर हाल होतील आणि कदाचित मरणही येईल. कपडे घालायला मिळाले नाहीत, राहायला आसरा नसेल आणि असेच बरेच काही न मिळाल्यास आपल्याला जगणे अशक्य होईल. जगण्यासाठी भौतिक वस्तू जगत आणि विशेष करून अन्न, वस्त्र, निवारा मिळालाच पाहिजे. सध्या तर केबल दिसेनाशी झाली की जीव हैराण होतो. त्या केबलवाल्याला फोनवर फोन केले जातात, दम दिला जातो. ऐन उन्हाळ्यात वीज गेली तर गरम हवेने जीव नको होतो, परंतु अध्यात्म नसेल तर काहीही अडत नाही. परमात्मा भेटला नाही तरी आमची नोकरी व्यवस्थित सुरू आहे, धंदा जोरात चालू आहे, खाणेपिणे मौज मस्ती छान चालू आहे, हिंडणे फिरणे कसे मजेत सुरू आहे. आमच्या गरजाच भौतिक आहेत, क्षुद्र क्षुल्लक आहेत. त्यासाठी तो विराट करायचा आहे काय भेटून? आम्हाला लोणी कापायचे आहे, त्यासाठी त्या विराटाऐवजी एक छोटीशी सुरी मिळाली की आमचे काम भागते. विराट भेटलेल्यांना पाहिले की लक्षात येते की यांना जीवनात आमच्यासारखी मौज नाही. वृक्ष चेहरा करून स्वतःशीच आणि तेही एका जागी मौन बसलेले असतात. परमात्मा भेटला की भौतिक जीवनातील गंमत जाते. मौज मजेवर मर्यादा येतात. यामुळे इकडे फारसे कोणी फिरकत नाही. हजारात एखादा या वाटेवर येतो, त्यातही यात स्त्रियांची संख्या जास्त असते, कारण त्या नैसर्गिकपणेच आयुष्याच्या अर्ध्या वाटेवर परमशुद्ध पवित्र वितरागी होतात. ज्ञानाने समजून उमजून काही पुरुष यात रस घेतात. बाकी प्रजा कशी भौतिक ऐश करत असते. यातही अध्यात्माकडे येणाऱ्यांमध्ये परमात्मा शोधन करण्यापेक्षा अध्यात्म योग साधना करून निरोगी राहावे, तणावमुक्त राहावे हाच प्रधान हेतू असतो. परमात्म्यावर प्रेम, भक्ती, श्रद्धा या गोष्टी व्यवहारासाठी असतात. पूजा अर्चा, नवस सायास, धार्मिक अनुष्ठाने करून काही लभ्यांश मिळतो असे ऐकून तसे करणाऱ्यांसाठीच गर्दी असते. हे असे करून धनसंपत्ती, पैसा अडका, मालमत्ता मिळावी हाच एकमेव हेतू असतो. तसे न मिळाल्यास आराध्य देवता बदलली जातात. व्यावहारिक प्रेम स्वार्थासाठीच केले जाते, ते फार टिकाऊ नसते. स्वार्थ साधत असतो तोपर्यंतच ते टिकते. स्वार्थ न साधला तर शत्रुत्व मात्र येते आणि ते पिढ्यानपिढ्या टिकते, कारण अहंकार दुखावलेला असतो. एकमेकांना बर्बाद केले जाते, सूड घेतला जातो. अफलातून नगरीतील बाळकोबांचे देहावसान झाले. धार्मिक सोपस्कार झाल्यावर बाळूने बाळकोबांची खोली साफ करायला घेतली. तेथे वर्तमानपत्रे आणि असंख्य धार्मिक आध्यात्मिक पुस्तके होती. बाळूने वर्तमानपत्रे आणि ती सर्व असंख्य धार्मिक पुस्तके रद्दीच्या दुकानात नेली. रद्दीवाल्या दादांनी वजन केले आणि हिशोब केला.
वर्तमानपत्राची रद्दी 9 रुपये किलो आणि धार्मिक आध्यात्मिक पुस्तके 2 रुपये किलो. वर्तमानाला भाव आहे. तत्वाचा विचार केला तर त्यात फक्त वर्तमानच आहे. तेथे भूत आणि भविष्य असे काहीही नाही. बातम्यांचा साचा ठरलेला आहे. फक्त ठिकाण आणि व्यक्ती यात बदल होतो. ठिकाण आणि व्यक्ती यांचा विचार केला नाही तर त्याच त्या बातम्या असतात. कोणतेही वर्तमानपत्र सदा ताजे टवटवीत असते. त्यात जुने नवीन असे काही नसते. युद्ध, फसवेगिरी, बळजबरी, खून, राजकीय साठमारी, लग्न, घटस्फोट यापेक्षा त्यात वाचायला असतेच काय. येथे गत आणि अगत हे वर्तमानातच स्थित आहेत. फक्त नाटकाच्या प्रयोगाची जागा आणि पात्रे बदलतात. तेच नाटक जारी आहे, त्यात बदल नाही. कधी दक्षिण उत्तर व्हिएतनाम, तर कधी इराक इराण, तर कधी पाकिस्तान हिंदुस्तान, तर कधी अमेरिका पूर्व मध्य देश, परंतु युद्ध जारी आहे. कधी चारा घोटाळा, तर कधी स्टॅम्प घोटाळा, तर कधी युद्ध सामग्री घोटाळा, तर कधी जमीन घोटाळा, परंतु फसवेगिरी चालू आहे. कधी हिंदुस्थानात, तर कधी अमेरिकेत, तर कधी इंग्लंडला, परंतु आतंकवाद सुरू आहे. याचे कारण एकच आहे की भौतिक घटना सतत घडणाऱ्या आहेत. त्या घडल्या यात आश्चर्य करण्यासारखे काहीही नाही. न घडल्या तरच नवल वाटते. त्यांचा साचा ठरलेला आहे. प्रत्येकजण विचार करतो की भूतकाळ होऊन गेला. त्याचा पाढा गात उसासे टाकत विचार करत बसण्यात काहीही स्वारस्य नाही. झाले गेले गंगेला मिळाले. तसेच उद्या कोणी पाहिलाय? पुनर्जन्म, परमात्मा कोणी आजमावलाय? जे काही आहे ते आता वर्तमानात आहे. ते कसेही करून मिळवा, हासिल करा आणि मजा करा. यामुळे भोग संचित होऊन पुनर्जन्म झालाच तर पुन्हा अशीच मजा करू, ही मानसिकता तयार होते. कारण या भौतिक घटना घडायची सतत नित्य नियमित शक्यता आहे, संभावना आहे. परंतु आध्यात्मिक घटना असंभवनीय आहेत, अशक्य वाटणाऱ्या आहेत, अतर्क्य वाटणाऱ्या आहेत. त्या वरचेवर होत नाहीत, सहसा घडत नाहीत. यास्तव भगवंत श्री म्हणतात, संभवामी युगे युगे. मी कधीतरी अनेक युगे झाल्यावर प्रगट होण्याची एखाद वेळेस शक्यता आहे. त्याची खात्री देता येत नाही. अनंतकाळ लोटल्यावर कदाचित माझ्या प्रगट होण्याची शक्यता आहे, संभावना आहे. ब्रह्मकमळ ठराविक हंगामाला फुलले तर वर्षातून 4-8 दिवसच, आणि ते सुद्धा फक्त मध्यरात्रीच फुलते. नित्यनियमित येणारे ते फूल नव्हे. त्याचे आश्चर्य आहे, आकर्षण आहे, ओढ आहे. रात्री जागून त्या फुलाचे दर्शन घेतले जाते, कारण ते असंभव आहे. मूलाधार चक्रातून कुंडलिनी जागृत होऊन स्वाधिष्ठान चक्रात जाते आणि उपभोगांना ऊर्जा मिळते. कारण तेथे रिपूंचे घर आहे, वास्तव्य आहे, त्यांना प्रोत्साहन मिळते. फार तर ती पुढे मणिपूर चक्रापर्यंत प्रवास करते आणि त्यामुळे बीजधारणा होते. कुंडलिनीचा नित्यप्रवास हा एवढाच होतो. परंतु एखाद्याचीच कुंडलिनी अनाहत चक्र, विशुद्धाख्य चक्र, आज्ञाचक्र अशी सुफळ यात्रा करते आणि शून्य चक्रापर्यंत, सहस्त्रकार चक्रापर्यंत पोहोचते आणि ब्रह्मकमळ फुलते. तो साक्षात्कारित होतो. हे सर्वसामान्यपणे होणारे नाही, नित्य नाही. फारच थोड्या जणांना हा कृपाप्रसाद मिळतो. हे असंभव आहे. हजारो वर्षांनी भगवान श्री परशुराम, श्री रामप्रभू, भगवंत श्री येतात. शेकडो वर्षांनी भगवान श्री शंकराचार्य, श्री ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बळवंतराव टिळक येतात. आपले नियोजित कार्य करतात आणि जातात. हे नित्य नाही, पुन्हा कधी येतील त्याचा काही नियम नाही. म्हणूनच योगाधिराज पातंजलींनी यम आणि नियम मुद्दाम निराळे सांगितले आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह,
असे यम म्हणजे प्रत्येकाने धर्माने पाळायलाच पाहिजेत अशा गोष्टी आहेत. या पाळायच्या किंवा नाही हे ठरविण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्या पाळायच्याच आहेत. त्याप्रमाणेच वर्तन करायचे आहे. या नित्य आचरणीयच गोष्टी आहेत. परंतु शुद्धी, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे नियम म्हणून सांगितले आहेत. ते पाळायचे किंवा नाही हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. ती प्रत्येकाची मर्जी आहे. याची सक्ती नाही. राजकारणी बारशाला किंवा 12व्याला कशाही आले तरी ते त्यांना पाहिजे तेच बोलतात. आदरणीय मॅडमजींनी धोरणात्मक बदल करून आपल्या देशाची उन्नती केली आहे. त्यामुळे सुरू आपणही तेच केले. यम आणि नियम यांचा आम्हाला सोयीचा असा अर्थ आम्ही लावला. त्यांच्या मूलभूत अर्थाकडे आम्ही सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. यम याचा अर्थच आम्ही बदलला आणि धर्म असा त्याचा आम्हाला सोयीचा अर्थ रूढ केला. यमाचे म्हणजे धर्माचे आचरण सक्तीचे असल्यामुळे त्याचे कडक सोपस्कार तयार केले. अवघड, सर्वसामान्यांसाठी अप्रचलित अशा भाषेत मंत्रतंत्र रचले. पूजापाठ सक्तीचा केला. यज्ञ, याग, अनुष्ठाने नियोजित केली. सर्वत्र कसे धार्मिक वातावरण तयार केले. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे यम मौनातही पाळणे सहज शक्य असते. ते धर्माच्या पाठीखाली अवघड सोपस्कारांच्या रगाड्यात सर्वसामान्यांना अशक्य परंतु सक्तीचे करून त्याची सूत्रे पंडितांच्या हाती ठेवली. भोळी भाबडी श्रद्धाळू जनता धर्माला अजाण राहिली आणि अंधश्रद्धाळू झाली आणि सोपस्कारांच्या मागे धावू लागली. धर्माच्या नावे धावपळ करण्यात शुद्धी, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे सक्ती नसलेले नियम सर्वसामान्यांकडून विसरले गेले. तथाकथित पंडितांना त्यांच्या स्वार्थापुढे याची खंत नव्हती. परंतु यामुळे भोळे भाबडे भक्त शुद्धी, पावित्र्य, उपासना यापासून दूर राहिले. परमात्मा दूर राहिला. मुक्ती दूर राहिली. नेमके जे केले नाही तरी चालेल ते सोपस्कार माथी मारल्यासारखे सुरू राहिले आणि करायला पाहिजे ती उपासना बंद झाली. यामुळे भौतिक जीवनात काही अडत नाही. त्यामुळे जनता सोपस्कारांच्या संस्कारात रत राहिली. हीच जनता सोपस्कार केले, धार्मिक कृत्ये केली म्हणजे परमात्म्याची उपासना केली या पगड्याने विचारू लागली आहे की ध्यान करून परमात्मा मिळवून मुक्ती प्राप्त करून भौतिक सौख्य बंद करण्यापेक्षा धार्मिक कृत्ये करून संसाराची मजा का उपभोगू नये. साक्षात्कार न झाल्याने काहीच अडत नाही. साक्षात्कारामुळे काय होते? कशाला ते मौन, जप, तप आणि योग पाहिजे? त्यापेक्षा धर्मकृत्य करून पुण्य मिळवून भौतिक मौज सुरू राहू द्या. योग साधना शिबिर करणारे कितीतरी साधक साधिका विचारतात की या तुमच्या प्राणायाम, ओंकार साधना, जप, ध्यान यामुळे समाधी लागून आम्ही अंतर्धान तर होणार नाही ना? यामधून पुन्हा जागे होऊ तेव्हा आम्ही संसारातून विरक्त तर होणार नाही ना? याचे तात्पर्य म्हणजे धार्मिक सोपस्कारांच्या संस्कारामुळे अध्यात्माची गरजच काय असा मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे. आपण नाटक, सिनेमा, गाणे, नृत्य, चित्रकला, भरतकाम इत्यादी पाहायला, दाखवायला, ऐकवायला कशासाठी जातो आणि तेथे अनेक तास गर्दी करून नेमके काय कमवतो? कधी विचार केला आहे काय? या गोष्टी नसल्या तरी आपण निश्चितच जीवित राहणार आहोत. हा काही आपल्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा प्रश्न नाही. यामुळे आपले काहीही अडत नाही आणि बिघडतही नाही. अध्यात्म नाही केले त्यामुळे जसे अडत नाही तसेच नाटक, सिनेमा, गाणे, नृत्य, चित्रकला, भरतकाम इत्यादी न केल्याने आपले काहीही अडत नाही. तरीही आपण हे सर्व अति उत्साहाने करतो.
आपण नाटक, सिनेमा, गाणे, नृत्य, चित्रकला, भरतकाम इत्यादी सर्व काही करतो ते केवळ आनंदित होण्यासाठी, आनंद मिळविण्यासाठी, आनंद निर्माण करण्यासाठी, आनंद वाटण्यासाठी, सर्वांना आनंदित करण्यासाठी, आनंदी लोकांचा सहवास मिळवण्यासाठी, आनंद द्विगुणित शतगुणित करण्यासाठी, आनंदाचे डोही आनंदे तरंगण्यासाठी. याहून यात अन्य काहीही हेतू नसतो. अध्यात्म करायचे आहे ते या अशाच आनंदासाठी, कैवल्यानंदासाठी, नित्यानंदासाठी, परमानंदासाठी. कारण भौतिक वस्तुजगताच्या उपभोगाने आपल्याला कधीही आनंद मिळत नाही. त्यामुळे आपल्याला फक्त दुःख आणि दुःख आणि दुःखच मिळते. श्री समर्थांनी यामुळे सकारात्मक उत्तर नसलेले प्रश्न विचारला आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? याचे नकारात्मकच उत्तर आहे की कोणीही नाही. कारण भौतिक वस्तुजगत आपली कामना, वासना अल्पावधीसाठी काही काळापुरती शमवते. आपली कामना, वासना त्या क्षणापुरती शमली की पुन्हा ती उद्भवते. त्यावेळी ती शमन करणे शक्य नसल्यास ती आणखीनच जोरात उफाळते. कारण त्याची चव चाखलेली असते. भौतिक वस्तुजगत आपल्याला कधीही आनंद, कैवल्यानंद, नित्यानंद, परमानंद देऊ शकत नाही. कामना, वासना शमल्यावर त्यावेळी आपल्याला जे काही मिळते ते सौख्य असते आणि तेही अशाश्वत, न टिकणारे. अल्पावधीतच ते नष्ट होते आणि आपण दुःखी होतो, बैचेन होतो. ही बैचेनी जाण्यासाठी आपल्याला सौख्य किंवा दुःख या द्वैताच्याही अतीत पलीकडे अद्वैतात जावे लागते. या द्वैताच्या अतीत जायची युक्ती म्हणजे अध्यात्म आहे. द्वैताच्या कुलपाची किल्ली म्हणजे अध्यात्म आहे. त्या योगे ते द्वैताचे कुलूप उघडते आणि त्या पलीकडे आपला अद्वैतात प्रवेश होतो. आवश्यकतेच्या मागे गेल्याने पापपुण्याचा, सौख्य दुःखाचा खेळ सुरू होतो. परंतु अनावश्यकतेच्या लीलेने आनंदाचे द्वार उघडते. आवश्यक उपभोगात तृप्ती मिळत नाही. कायम बैचेनी राहते. अन्न, वस्त्र, निवारा कितीही उपभोगला तरी तो सदा कमीच वाटत राहणारा आहे. कारण आवश्यक वस्तू जगत आवश्यक तेवढेच उपभोगून आपण थांबत नाही. कामना वासनांच्या आहारी जाऊन आवश्यक वस्तू जगत अनावश्यकपणे उपभोगणे सुरूच राहते. आवश्यक वस्तू जगत आवश्यक तेवढेच वापरले की तेथेच अध्यात्मात प्रवेश होतो. आपण आपोआपच पापपुण्याच्या, सौख्य दुःखाच्या खेळातून बाद होतो आणि आनंदाची लीला अनुभवू लागतो. येथे अनावश्यक गोष्टी असल्यामुळे तृप्तीचा प्रश्न निर्माण होत नाही. अनावश्यक असल्यामुळे जे मिळेल ते घेऊन आपण सहजच तेथून दूर होतो. वस्तू विकत घेतली की मालकीची भावना निर्माण होते. मग त्या मोबदल्यात अमुक मिळालेच पाहिजे, तसेच किंचित जास्तच मिळाले पाहिजे अशी कामना वासना तयार होते. परंतु जर वस्तू फुकट मिळत असेल तर जे मिळेल तेच जास्त होते. ती प्रभूची कृपा होते, ती प्रभूची मर्जी हा भाव जागृत होतो. तेथे कामना वासना तयार होत नाहीत. जे मिळाले त्यात आनंद होतो. सुखाच्या विरुद्ध दुःख आहे आणि दुःखाच्या विरुद्ध सौख्य आहे. त्यामुळे आपण एकातून दुसऱ्यात फेकले जातो. परंतु आनंदाच्या विरुद्ध काहीही नसल्यामुळे आपण केवळ आनंदातच राहतो. आवश्यक अनावश्यक इतके वापरले की कामना वासना निर्माण होऊन पाप पुण्य, सौख्य दुःख याच्या पाठशिवणीत वर्तुळाकर भटकणे होते. जीवन भरकटते. परंतु आवश्यक ते आवश्यक इतकेच वापरले की कामना वासना नष्ट होतात आणि पापपुण्य, सौख्य दुःख याच्या अतीत पलीकडे तृप्ती होते. त्यातच आनंद असतो. आपोआपच वर्तुळाच्या केंद्राकडे अनावश्यक यात्रा सुरू होते. तेच अध्यात्म असते. हजारात एखादा असा यात्रा करतो. अशा हजारात एखादा ते पोचतो. तेव्हा संभवामी युगे युगे म्हणजे काय ते उमजते.
70, 80, 90, 100 वर्षे जगून काय केले, तर दिसून येईल की अन्न, वस्त्र, निवारा यांचा ढीग जमवला. त्यातील थोडा उपभोगला, बाकी संचित केला. संचित केल्याने काय झाले, तर मुले आळशी झाली, ऐत खाऊ झाली, बेजबाबदार झाली आणि वाया गेली. आणि संपत्तीसाठी एकमेकांची हाडवैरी झाली. त्यांच्या गोंधळात आपल्याकडे कोणाला लक्ष द्यायला वेळही नाही. जे कर्तबगार झाले ते आपापल्या उद्योगासाठी दूर निघून गेले. अशा वेळी आपण काय केले, तर ते असहाय्यपणे फक्त पाहत ऐकत राहिलो. दुसरे काय करणार, कारण देह थकला, गलित गात्र झाला, उमेद लयाला गेली, जीवनाचा वेग आता सहन होत नाही. त्यातच दुर्दैवाने जीवनसाथी पुढील यात्रेला निघून गेला असेल तर आणखीनच दुर्दैव. आपण एकटे झालो, काहीही करवत नाही की कोठे जावत नाही. त्यामुळे आयुष्याच्या किनारी पथारी पसरली. काळ तर पुढे वाहत गेला. आधुनिक युग समजत नाही, त्यामुळे असेल कदाचित, परंतु ते भ्रष्ट झाल्यासारखे वाटते. सखे, सोबती, आप्त, इष्ट, नातेवाईक भेटेनासे झाले. त्यांनीही अशीच कोठेतरी पथारी टाकली आहे. कोणी निजधामाला गेला तरी पत्ता लागत नाही. कधी समजले तरी 2 अश्रू गाळण्यापेक्षा निराळे काय करणार. आवश्यक गोष्टी अनावश्यक इतक्या मिळणे तर दूरच राहिले, परंतु आता आवश्यकते इतकेही मिळेनासे झाले आहे. दुकानात कामगारांचा, नोकरांचा स्वामी होतो. नोकरी करत होतो तेथे हाताखालच्या सहकाऱ्यांचा स्वामी होतो. घरात कुटुंबियांचा स्वामी होतो. आता कोणाचा कोणी काही उरलेला नाही. स्वामी व्हायला जवळ आहेच कोण. आता फक्त मी माझा आहे, पण मी माझा स्वामी आहे का. विचार करता लक्षात आले, उमजले, जाणले की स्वतःचा स्वतः स्वामी होणे हे फार फार कठीण आहे. इतरांचा स्वामी होणे सोपे आहे. इतरांना पाहू शकतो, त्यांना उपदेश करू शकतो, परंतु स्वतःला पाहता येत नाही, उपदेश करता येत नाही. इतर ऐकतात तरी. येथे स्वतःचे मन ऐकायला तयार नाही, ते ऐकवायला तयार आहे. गुलाम करून घ्यायला तयार आहे नव्हे. संपूर्ण आयुष्य मनाच्याच गुलामगिरीत जगलो. दुकान, नोकरी, घर येथे तरी मी कधी स्वामी होतो का, की तो माझा अहंकार होता. पुढारी स्वतःला जनतेचे नेते समजतात. आपण पुढे पुढे चालतात आणि इतरांना आपल्या मागे यायला लावतात. लोक खरंच त्यांच्या मागे चालत जातात का, की वस्तुस्थिती उलट असते. ज्याला जनतेला सांभाळायचे आहे तो पुढारी पुढे चालत असला तरी हळूच तिरक्या नजरेने मागे पाहत असतो की जनता कोणत्या दिशेला जात आहे. त्याप्रमाणे तोही त्या दिशेने पुढे पुढे चालत राहतो, तरच तो पुढारी म्हणून टिकतो. याचा अर्थ तो जनतेचा स्वामी नसतो, तो तर त्यांचा गुलाम असतो, गुलामांचा गुलाम असतो. मी असाच कोणाचाही कधीही स्वामी नव्हतो. मी स्वामी आहे असे मला माझा अहंकार सांगत होता. मी गुलामच होतो, गुलामांचा गुलाम होतो. हाताखालचे कामगार कामावर आलेच नाही तर मी काम संपवू शकत होतो का. याचाच अर्थ जोपर्यंत आपण इतरांवर अवलंबून आहोत तोपर्यंत आपण गुलामच असतो. परंतु जेव्हा आपण स्वयंभू होतो तेव्हाच आपण आपले स्वामी होतो. आजही मी माझा स्वामी आहे कोठे, कारण मी कधी स्वतःला पाहिलेच नाही. सर्व आयुष्य इतर गोष्टी पाहण्यात गेले. आज जेव्हा मी मला पाहण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा लक्षात आले की हे फार अवघड आहे. संभवामी युगे युगे याचा अर्थ आता ध्यानात येतो आहे. आयुष्यभर प्रयत्न केला असता तर कदाचित केव्हा तरी स्वतःला पाहायची युक्ती शिकलो असतो. आज त्याचा उपयोग झाला असता, कारण आता पाहायला स्वतःशिवाय इतर कोणी जवळ नाही. मी माझाच नोकर, सहकारी आहे. परंतु जग पाहणारा मी स्वतःला पाहू शकत नाही, ही शोकांतिका आहे. एक एक गोष्ट, एक एक वस्तू दूरवर झाली आहे. जवळ काही म्हणजे काहीही राहिले नाही.
आता तर गतघटनांच्या स्मृतीही दगा देऊ लागल्या आहेत. आठवता आठवत नाहीत. विस्मृती झाली आहे. जवळ काहीही उरले नाही. अरे, मी हे काय म्हणत आहे? माझ्याजवळ बाकी काही राहिले नसले तरी मी स्व आहे ना माझ्याजवळ. मी स्व आहे ना स्वजवळ. नेती नेती म्हणजे हे नाही, हे नाही असे वजा करत करत जे उरले त्यालाच उपनिषदकार आत्मा परमात्मा म्हणाले ना. मग आता माझ्याजवळ काहीही नाही अशा परिस्थितीत जे उरले आहे तोच तो आत्मा परमात्मा आहे. परंतु तो तरी आता कोठे ओळखता येतोय? कारण त्याविना काहीही अडत नाही म्हणून त्याकडे कधी लक्षच दिले नाही. त्याला जाणायची युक्ती कधी शिकलोच नाही. त्याच्यावर भरवसा ठेवला नाही कारण कधी भक्ती केलीच नाही. कर्मयोग तरी केला का? तर तोही केला नाही. सतत स्वार्थासाठीच काम केले. स्वार्थ असल्यामुळे कधी प्रेम निर्माण झाले नाही. जे प्रेम असल्यासारखे वाटले ते स्वार्थी होते, त्यात आसक्ती होती. त्यामुळे कधी प्रेम योगही साध्य झाला नाही. आज हाती काहीही नाही, फक्त भकास एका जागी पाहणे उरले आहे. आता या वयात कधी भजनाला जाऊन बसलो तरी तेथे एका बाजूला हाताने टाळ्या वाजवत एकटक शून्यात पाहत बसतो. प्रवचनाला गेलो तर नुसताच ठोंब्यासारखा भकास बसलेला असतो. मनात कसलेही विचार नसतात, पण ती तंद्री असते, ध्यान नसते. आजूबाजूचे म्हणतात की बाबा किती छान ध्यान लावतात. अशावेळी माझी मलाच लाज वाटते. ऐन तारुण्यात स्वतःची ओळख करून घेतली नाही म्हणून मनातून पस्तवायला होते. परंतु आता पस्तावून काय उपयोग? आपले झाले ते झाले. इतरांचे तरी असे होऊ नये म्हणून उच्चरवाने इतरांना तरी जागे करूया की. अध्यात्म अन्न वस्त्र निवाऱ्यापेक्षाही जरा जास्तच आवश्यक आहे. अन्न वस्त्र निवारा इत्यादी मुले नातेवाईक सेवाभावी आश्रम देतील, परंतु स्वचा योग कोणीही जुळवून देऊ शकणार नाही. ती योगायोगाची गोष्ट नाही. तो योग आपल्याला जुळवायचा असतो. तो योग जुळवूनच आणावा लागतो. खडतर साधना करावी तेव्हा तो योग केव्हा तरी जुळून येतो. याची वेळीच योग्य ती दखल घ्यावी, कारण अध्यात्म आत्मा परमात्मा आहे. संभवामी युगे युगे. हरिओम.